बेस्ट कामगारांच्या विविध मागण्यांचा विचार करावा यासाठी काल बेस्ट वर्कर्स युनियनची परळ येथे बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर आजपासून बेमुदत उपोषणाचा जो आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या उपोषण जे आहे ते या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत शशांक राव आहेत, कामगार नेते, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर हा प्रश्न तर सोडवला जात नाही। राज्य सरकारकडून प्रश्न सोडवू असं वारंवार सांगितलं जाते, महानगरपालिकांकडून सांगितलं जाते, मात्र प्रश्न सुटत नाही। वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या वेळेस उपोषणाला बसतायत, आंदोलनं करतायत। तुमच्यावरती देखील आता आंदोलनाची उपोषण करण्याची वेळ आहे। नक्की तुमची भूमिका काय आणि मागण्या काय आहेत, तुमच्या काय सांगाल? बीएसटीच्या कायम कर्मचाऱ्यांचा 2016 ते 2021 आणि त्याच्यानंतर 21 ते 2026 असे 2 कराराचा कालावधी निघून गेलेला आहे, पण करार कुठेही झालेला नाही। आम्ही 2016 मध्ये जे मागणीपत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात आणि मुंबई महानगरपालिका समकक्ष वेतन करार आम्हाला हवा, पण अद्यापही कुठेही करार केला गेलेला नाही। आणि एवढा काळ जर करार झाला नाही तर आमचा पगार वाढलेला नाही तर घर कसं चालवायचं हा प्रश्न आमच्या समोर आहे। त्याचबरोबर जे कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी आहेत, वेटलिस्ट कर्मचारी आहेत, त्यांना कायदा म्हणतो की समान कामाला समान दाम मिळालं पाहिजे, म्हणजे त्यांच्या समकक्ष जो बीएसटीचा कायम कर्मचारी असेल त्याला जो काही पगार आणि सेवा शर्ती आहेत ते त्याला मिळाले पाहिजेत, पण त्याला कुठेही तो कायदा लागू केला गेलेला नाही आहे। त्याला कॉन्ट्रॅक्टर मार्फत अक्षरशः तुटपुंज पगार दिला जातो, कुठेही त्याला CL, PL, SL आणि बाकीच्या सेवा शर्ती कुठेही त्याला लागू केले गेले नाहीत। त्याला तो समान कामाला समान दाम मिळाला पाहिजे। आणि बीएसटीच्या सप्लाय डिपार्टमेंटमध्ये जे कॅज्युअल कर्मचाऱ्यांना आता परमनन्सी दिली, म्हणजे लोकांना दिली होती, आताही म्हणून त्यांनी 15 वर्ष बीएसटीमध्ये काम केलेलं आहे, त्यांचं केलेलं काम कुठेही म्हणून त्यांच्यासाठी पुन्हा वेतन निश्चिती आणि बीएसटीचा अर्थसंकल्प हा मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलीन व्हावा या मागण्या आहेत। सातत्याने चर्चा होऊनही फक्त वेळ काढूपणा केला जातो आहे आणि म्हणून आता आम्ही गेल्या महिन्यातच सांगितलं होतं की 15 ऑगस्टपर्यंत जर या सर्व याच्यावरती निर्णय घेतले गेले नाहीत तर मात्र त्याच्यानंतर निर्णायक आंदोलनाला उतरू। काल जी सभा झाली त्याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला की मी बेस्ट वर्कर्स युनियनचा सरचिटणीस म्हणून बेमुदत उपोषणाला बसणार आणि जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण मागे घेतलं जाणार नाही। 2 महिन्यापूर्वी देखील विविध संघटनांकडून थेट रस्त्यावर उतरून बस बंद करून जो आहे तो उपोषण करण्यात आलं होतं, आंदोलन संप करण्यात आला होता। तुम्ही आज अशा पद्धतीने करताय। गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे की मुंबई महानगरपालिकेकडून आर्थिक तडजोड जी आहे ती आर्थिक तरतूद जी आहे ती बेस्टसाठी करण्यात यावी, मात्र वारंवार मागणी होते, ही मागणी पूर्ण केली जात नाही। मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे, म्हणजे 1888चा जो कायदा आहे मुंबई महानगरपालिका त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की बीएसटीला दैनंदिन कामामध्ये जे काही पैशाची तूट होईल ती तूट मुंबई महानगरपालिकेने भरून दिली पाहिजे। बीएसटीची सेवा अल्प दरामध्ये मुंबईकर जनतेला देण्याची पूर्ण जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची आहे, पण ती पूर्ण केली जात नाही। आणि बेस्ट वर्कर्स युनियन आणि बीएसटीमध्ये 11 जून 2019ला MOU झालेला आहे, ज्याला मुंबई महानगरपालिकेच्या त्यावेळच्या कमिशनर त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे मान्य केलं गेलेलं आहे की बीएसटीला जे काही दैनंदिन खर्चाला तूट होईल किंवा नवीन बसगाड्या घ्यायला जे पैसे असतील ते मुंबई महानगरपालिकात ते कुठेही केलं जात नाही आहे आणि या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता हे आंदोलन आहे। आज एकीकडे तुम्ही आंदोलन करताय, दुसरीकडे आज मुंबई महानगरपालिकेमध्ये एक प्रस्ताव आहे की मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत्यामध्ये जे 22 बेस्टचे आगार आहेत या 22 बेस्टच्या आगारांचा सुशोभीकरण असेल किंवा नूतनीकरण असेल यासाठी खाजगी संस्थांना देण्याचा प्रस्ताव आज मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे। मालकी हक्क बेस्टकडेच राहील, मात्र त्या ठिकाणी नूतनीकरण असेल किंवा इतर पार्किंग व्यवस्था असेल, क्रीडा भवन असेल, असे विविध जे नूतनीकरण जे आहे ते मुंबई महानगरपालिका करणार आहे, मात्र खाजगी संस्थांकडून करणार आहे। या संदर्भात तुमची नक्की भूमिका काय असेल? नाही, आमचं म्हणणं हेच आहे आणि जो कायदा म्हणतो की बीएसटीची पूर्ण जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची आणि बीएसटीची ही सेवा मुंबईकर जनतेला सदैव मिळावं हे बघण्याचं काम मुंबई महानगरपालिकेचं। ह्या प्रस्तावासंदर्भात तुमची भूमिका काय असेल? नाही, मुळात त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे की तो एक्झॅक्टली प्रस्ताव काय आहे, पण
जे मी म्हणालो तुम्हाला की मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आहे की त्यांनी BSTची सेवा मुंबईकर जनतेला द्यावी आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांच्या हक्काचं मिळावं याची सुद्धा जबाबदारी BST प्रशासन आणि मुंबई महानगरपालिकेची. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की काल परळ येथे बैठक पार पडली आणि त्यानंतर आज या ठिकाणी उपोषणाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. गेल्या अनेक वर्षांच्या मागण्या आहेत. मुंबई महानगरपालिकेने नियमाप्रमाणे काम करावं असं देखील प्रतिक्रिया जी आहे ती कामगार नेते शशांकराव यांनी दिलेली आहे. कॅमेरामन संतोष कदमसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.